एक मिनिट ह्यांचं झाल्यावर ह्यांचा घेऊ. बारामतीच्या कार्यक्रमानंतर आज सुद्धा अबोला कायम ठरलाय. तुम्ही कुठेतरी दुरावा संवाद होताना संधीच मिळाली नाही हो. ते गेले आणि त्यांना जायची घाई होती. म्हणजे आले पण सगळे उशिरा आणि गेले पण लवकर. मी तर आधीच येऊन वेळेवर बसले होते. त्याच्यामुळे देवेंद्रजी आधी आले, मी आले, माझ्या मागोमागच देवेंद्रजी आले. त्याच्यामुळे त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायची वेळ मिळाली. त्याच्यानंतर दादा आले आणि उशीर, आणि नंतर त्यांनाच उशीर सगळ्यांना झाला होता, कारण का त्यांना एअरपोर्टला जायचं होतं. मी तर इथेच उभी आहे. दादांचा त्रागा होतो हल्ली, तुम्हाला बघितलं की स्टेजवर ते जाणवलं आम्हाला आज ते पूर्णपणे बारामतीच्या तिथं. आजही म्हणजे तुम्ही वहिनींना मिठी मारता, पण दादांचं अजून ते काय बोला, उलट त्यांचा चिडचिड होताना दिसतं, तुम्ही दिसलं की कदाचित घाई गडबड असेल ना. आज त्यांना एअरपोर्टच्या पण ओपनिंगला जायचंय, त्यामुळे घाई गडबड असू शकते. बिझी लोक आहेत. कंपनीचा एक प्रश्न आहे. केंद्र सरकारनं अशी अधिसूचना काढली की जर स्त्रियांना माहेरचं नाव कायम ठेवायचं असेल तर पतीची संमती लागणार. हो, माहेरचं नाव जर ठेवायचं असेल तसा निर्णय झालाय. अधिसूचना काढली केंद्र सरकारनं. कोण म्हणते? केंद्र सरकारनं अधिसूचना काढली. नाही हो, असं अधिसूचना काढली. नाही, मला दाखव. मला नाही वाटत असं काय असू शकतं, कारण किती लोक माहिती आहेत. तरी मला त्याची कॉपी द्या ऐकून. मला असं वाटतं आज ह्या सगळ्यांपेक्षा सगळ्यात मोठा प्रश्न कुठला आहे माहिती आहे? इलेक्शन कमिशनरनी जो राजीनामा दिलाय तो सगळ्यात मोठा आणि गंभीर आजचा प्रश्न आहे मला विचारायचा. आता हाच तर मोठा प्रश्न आहे लोकसभेचं. या देशातलं सगळ्यात लोकशाहीचं महत्वाचं इलेक्शन ही लोकसभा असते. त्या देशाचं इलेक्शन असतं म्हणून महत्वाची, नाही तर ग्रामपंचायती महत्वाचीच असते. पण या देशामध्ये काश्मीर टू कन्याकुमारी इलेक्शन कुठलं होतं तर ते लोकसभेचं होतं. आणि त्या लोकसभेची आचारसंहिता लागायच्या 3-4 दिवस आधी इलेक्शन कमिशन मधली एक व्यक्ती, मोस्ट इम्पॉर्टंट, म्हणजे इलेक्शन कमिशनच इलेक्शन घडवते, त्याचे अध्यक्ष, त्यातले प्रमुख जर राजीनामा देत असतील तर ही अतिशय चिंतेची बाब आहे. ज्या गोष्टी आम्ही सातत्याने सांगत आलो, ही दडपशाही आहे, ही लोकशाही नाही राहिली आहे. आणि या लोकशाहीसाठी आपल्याला लढायचं आहे. हा पुन्हा एकदा आणखीन एक कृती बघा ज्याच्यातून पूर्णपणे आपल्याला लक्षात येते की दडपशाही या देशात आणि दिल्लीत वाढते. काय झालं तुम्ही दिल्लीत असता, काय झालं? राज ठाकरे म्हटले की हे वेगळे वेगळे जरी दिसत असले तर हे सगळे आतून एकच आहे. बघा, ही लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. झाली की नाही हेडलाईन? त्याच्यामुळे पवार फॅमिली आणि आदरणीय पवार साहेबांवर बोललं की हेडलाईन होते. काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे? होऊ दे ना जरा हेडलाईन. एक प्रश्न विचारायचा आहे. आता हिवाळी अधिवेशनामध्ये कोविड सेंटर घोटाळ्यावरून सीएमने एक स्टेटमेंट केलं होतं की मुंबईतल्या जम्बो कोविडची कंत्राटं एका ठेकेदाराला उत्तर प्रदेशच्या रोड कॉन्ट्रॅक्टरला दिली होती. ही कंपनी वारजेचं करणारी LLP स्थापन झाली 2019ला आणि जे आज मुख्य प्रवर्तक म्हणून पुढे आले, हे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्या कंपनीत दाखल झाले. तर या मध्ये मोठा गैरव्यवहार झालाय का, किंवा तुम्ही तपासणीची चौकशीची व्हाईट पेपर निघेल तेव्हा निघेल, नाही निघेल तेव्हा टाइम बाउंड मोठो तुम्ही याच्याबाबत काही पुढे जाणार आहात का? महाराष्ट्रात आणि भारतात कुठेही भ्रष्टाचार झाला तर त्याच्या विरोधात आम्ही लढणार, कोणीही केला असेल तर. आणि त्याची सगळ्याची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. बघा, मी त्यांच्यासारखे आरोप करत नाही. पहिले आरोप करायचे आणि नंतर इनकमिंग वाढवायचं, असलं गलिच्छ राजकारण मी कधी केलं नाही आणि कधी करणारी नाही. मला अमित शहाजींचे अजूनही शब्द आठवतात. अमित शहाजींनीच आम्हाला पार्लमेंटमध्ये सांगितलं होतं की जेव्हा एक बोट तुम्ही दुसऱ्यांना दाखवता, 3 बोटं तुमच्याकडे येतात. हे अमित भाईंचे शब्द मला पार्लमेंटमध्ये आठवत आहेत. त्याच्यामुळे आता असंच होतं, एकतर आमच्यावर आता ते आरोप करत नाहीत भ्रष्टाचाराचे, आणि जेव्हा जेव्हा भ्रष्टाचाराचे आज आरोप होतात तर भारतीय जनता पक्षाने ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे आज भारतीय जनता पक्षात आत आहेत किंवा त्यांच्या मित्र पक्षात आहेत. त्याच्यामुळे भ्रष्टाचार झाला नाही झाला, वॉशिंग मशीन, याचं उत्तर फक्त भ्रष्ट जुमला पार्टी भारतीय जनता पक्षाने द्यावं. अजितदादा सीएम होऊ नये म्हणून त्यांची ही रणनीती आहे आणि त्याच्यामुळे त्यांना हजारो कोटी रुपये खर्च करून पोलीस केले जाते. हे लवकरच मी समोर आणेल असं सुनील शेळके. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला आहे. आणि आपल्यासारख्या गरीब देशामध्ये हजारो कोटी रुपये ट्रोलिंगला मिळत असतील तर मला असं वाटतं, मी पुढे जाऊन म्हणेन त्याची CBI चौकशी करूया की हे हजारो कोटी रुपये कोण ट्रोलिंगला वापरते. अगदी चांगला प्रश्न आहे, अतिशय उत्तम प्रश्न आहे. आपण याची CBI करू. मीच अमित भाई शहांना पत्र लिहीन की ट्रोलिंगला महाराष्ट्रामध्ये जर हजारो कोटी होत असेल आणि असं त्यांच्या विचाराच्या पक्षाच्या आमदाराला जर तसं वाटत असेल तर महाराष्ट्र खतरे में है.